हिला ना लहानपणापासून अशी कच्ची बाजरी काही सवय आणि ती तर खातीच खाती मला देत होती. तुमच्या मित्रमैत्रिणीला आहे का अशी काही सवय तेवढं कमेंट करून सांगा बरं. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. आमच्या वहिनी ना मेकअप आर्टिस्ट आहे. मग काय डेलीचा मेकअप ठरलेलाच राहायचा. आता आम्ही निघलो होतो आता शूटच्या लोकेशन वरती. जाता जाता या पोरीला पण घेऊन टाकलं, कारण की तेवढंच कुठं पण गेला नाही खर्च पाणी करत असती. जग की कोई रीत न जाने मैं तो बस लोकेशन वरती पोहोचल्यानंतर मस्त परशु भाऊन त्यांनी कॅमेऱ्यांची सेटिंग वगैरे केली. ह्या पोरीला तर काही काम नाही राहत, नुसतीच आपली बडबड करीत राहती. पण मी कामाचा माणूस आहे बरं का. आता आम्ही नेक्स्ट लोकेशन वरती गेलतो. जंगलात आम्ही दूर सुद्धा केलता. आता सगळं शूट कम्प्लीट झालं. आम्ही आता घरी निघलो होतो. लई जणांच्या मला कमेंट येते का दादा तू टीका लावत जा, पण याच्यामध्ये बघा टीका लावलेला असतं पण ते कसं आता शूट मध्ये ना तो पुसून जातो. घरी आल्यानंतर तर श्रावण मस्त पैकी सगळे घर बिर झाडून घेतात आणि ही पोरगी मस्त इथं गेम खेळत बसली. जाऊ दे आता काय, शेवटी आम्ही पोरच, आम्ही तरी आमचं दुःख कोणाला सांगणार आहे. आता पुन्हा रेडी झालतो. आता आम्हाला नेक्स्ट लोकेशन वरती जायचं होतं. हे थोडं दरवाजाच्या तिथं पण थोडंसं वाकलं होतं. नाशिक मध्ये कोणी करतंय याच्यावर काम तेवढं कमेंट मध्ये सांगा बरं. आणि पब्लिक तुम्हाला बिहाइंड द सीन कसे वाटतं आणि नेक्स्ट शूट कोणत्या सिटी मध्ये करायचं तेवढं कमेंट मध्ये नक्की सांगा.